मुंबईमधील खाऊ गल्ल्यांना सुद्धा गॅसचा चटका बसला, कारण की अन्नपदार्थ विक्रेत्यांकडे 2 दिवस पुरेल इतकाच गॅस साठा शिल्लक आहे। 3 दिवसांपासून गॅस बुक करूनही अजूनही गॅस मिळत नाहीये। खाऊ गल्ल्या गॅसअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। शहर आणि उपनगरांमध्ये किमान 7 ते 8 हजार खाऊ गल्ल्या आहेत आणि त्यावर दररोज 10 लाख मुंबईकर आपलं पोट भरत असतात। त्या खाऊ गल्ल्या बंद पडणार असल्यानं सामान्य मुंबईकरांवर उपाशीपोटी राहण्याची वेळ येणार आहे। सीएसएमटी क्रॉस मैदान ओलांडल्यानंतर आयकर भवनाजवळ असलेली खाऊ गल्ली सगळ्यात मोठी आणि प्रसिद्ध आहे। दक्षिण मुंबईमध्ये कामानिमित्त येणारे नागरिक दुपारची भूक भागवण्यासाठी इथे येत असतात। इथे मिळणारे पदार्थ हे परवडणारे आहेत, पोट भरणारे असतात। मात्र पुढचे 2 ते 3 दिवसांमध्ये खाऊ गल्ली गॅस अभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहे आणि त्यामुळे किमान 10 लाखांपेक्षा जास्त मुंबईकरांची उपासमार होणार आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये 4 मार्चपासून गॅस सिलेंडरच नाहीयेत। HP गॅस एजन्सीमध्ये गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवतोय। अनामत रक्कम भरून सुद्धा सिलेंडरचा पुरवठा होत नाहीये, अशी सुद्धा एजन्सी धारकांनी माहिती दिली आहे। बुकिंग करून 8 दिवस झाल्यानंतर सुद्धा सिलेंडर नाहीये। घरपोच सिलेंडरची सुविधा मिळत नाही आणि त्यामुळे वयोवृद्धांची बरीच कसरत पाहायला मिळते। गॅस सिलेंडरचा मुबलक साठा असल्याचा शासन दावा करतंय, मात्र गडचिरोलीमध्ये 4 मार्चपासून सिलेंडरच उपलब्ध नाहीयेत। त्यामुळे नागरिकांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतोय, मात्र त्यांना बरेच प्रश्न सुद्धा उपस्थित त्यांनी केलेले आहेत। सध्या इराक, इस्रायल आणि अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा बसत असल्याचे दिसून येत आहे। गडचिरोली जिल्ह्याच्या या HP गॅस एजन्सीमध्ये 4 तारखेपासून गॅस सिलेंडर उपलब्ध नसल्याचे सांगितले जात असून यामुळे आता सर्वसामान्य जनतेचे हाल होत असल्याचे दिसून येत आहेत। आज आपल्यासोबत काही ग्राहक सुद्धा आहेत, त्यांना आपण विचारून या। तर काय सांगाल काका नेमकं? मी 2-4 महिने झाले स्वतः सिलेंडर नेऊन राहिलो आणि माझी वय 60च्या वर आहे, 65 वर्ष आहे। तर मला हा त्रास होते आणि सिलेंडर नेहमी असंच मिळत नाही, त्याच्यामुळं हा त्रास व्हायला नाही पाहिजे। एकूणच म्हणजे एका वयोवृद्ध व्यक्तीला सायकलवरून आता गॅस सिलेंडर नेण्याची पाळी आली असून सुद्धा आता त्यांना आज आल्यानंतर सुद्धा इथं गॅसचा पुरवठा करण्यात आलेला नाही, गॅस सिलेंडर त्यांना मिळालेला नाही। मिळालेल्या माहितीनुसार आता इथं उद्याला गॅस सिलेंडरचा पुरवठा होण्याची शक्यता असल्याचे या एजन्सीकडून सांगण्यात येत आहे। परंतु शासनातर्फे दावे प्रतिदावे केले जात आहेत की गडचिरोली जिल्ह्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये गॅस सिलेंडरचा साठा आहे, परंतु कुठंतरी आता ग्राहकांची हेळसांड या जिल्ह्यामध्ये होत असल्याचे दिसून येत आहे। पुढारी न्यूजसाठी आशिष अग्रवाल, गडचिरोली।